आत्ता मी सध्या आहे दादरवरून आम्ही वरळीला जातो आहे, कारण आज माझा एक मित्र जो माझा बिझनेस पार्टनर आहे तो आज आम्ही गाडी घेणार आहोत मारुती शोरूममधून. हाय फ्रेंड्स, हे बघा आता आम्ही निघालो आहे शोरूममध्ये गाडी घेण्यासाठी. माझा मित्र आज गाडी घेतो आहे, ऋत्विक आणि नेहासुद्धा आहे. त्याचबरोबर आता आम्ही निघालो आहे कॅबने, कारण आम्हाला गाडी घेऊन यायची म्हणून. आणि इथं पोचलो आहे आता आम्ही वरळीला, आणि तिथे एक स्विफ्ट गाडीचं आहे त्या मारुती शोरूममध्ये आता आम्ही जाणार आहोत, आणि गाडीचं एक सरप्राईज तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला आपण जाऊया. कॅबने सोडून दिलं आणि आम्ही आता निघालो आहे गाडी घेण्यासाठी. तर हे फिनिक्स मॉल आहे, च्या इथे एक शोरूम आहे मारुती शोरूम. या ठिकाणी आम्ही निघालो आहे. मज्जा येते, खूप मस्त वाटत तिचे शोरूम्स आहेत. सर्वप्रथम आम्ही बुक केलेली गाडी आम्हाला दाखवण्यात आली. त्यामध्ये पेट्रोल टाकून आम्ही काही फंक्शन्स चेक केले. शिवाय येथील असलेले कर्मचारी आम्हाला गाडीचे सर्व नवीन जे फंक्शन्स असतील, जे फीचर्स असतील ते फीचर एक्सप्लेन करण्यात आले. स्विफ्ट गाडीचं ऑटोमॅटिक असल्यामुळे आणि येथील एक्स्ट्रा ॲक्सेसरीज आम्ही लावून घेतलेलं होतं. त्याचबरोबर डोअर कसे लॉक होतात, डोअर लॉकिंगचं फंक्शन्स काय, बाहेरून आणि आतून सर्व तेथील कर्मचारी एक्सप्लेन करत होते. तुम्ही हात धरून उठू शकता. एमर्जन्सी म्हणजे हा काम नाही करायचे, काय करायचं तरी होऊ शकतं. ऑटोमॅटिकचे अनेक फीचर्स असल्यामुळे नेहाला सुद्धा गाडी खूप आवडली आणि तिने तिच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद पाहू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा शोरूममध्ये बसून आम्ही गाडीचे काही कागदपत्र क्लिअर करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले. तर फायनली गाडीचं आता डिलेवरी होणार आहे आता आम्हाला. आणि तुम्ही बघू शकता तिकडे आता ऋत्विक ला एक्सप्लेन करण्यात येत आहे कागदपत्र वगैरे. तर आता आम्ही शोरूममध्ये आलेलो आहोत, आणि नेहा आणि ऋत्विक यांच्या. तर हे आता गाडीचं अनवील करणार आहेत. तर मम्मीनी पण कॉंग्रॅच्युलेशन देण्यासाठी आलेली आहे. तर ऋत्विकला पण मी कॉंग्रॅच्युलेशन देतो. हाय ऋत्विक, कॉंग्रॅच्युलेशन. नेहा तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. अशा पद्धतीने एक आनंदाचा क्षण चालू होता. खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन करण्यात आलं नवीन गाडीचं. रिव्हील झालेलं आहे बघा तुम्ही. आता गाडी आम्ही आता घेऊन जाणार आहोत. तर आता सध्या आता पूजेची तयारी चालू आहे. तुम्ही पाहू शकता नेहा आता आरती करत आहे इथे, आणि ऋत्विक नारळ फोडणार आहे. ट्रेडिशनल पद्धतीनं पूजा होणार आहे ते. अशा पद्धतीने माझा मित्र खूप खुश होता आणि नेहा पण खूप खुश होती आज, कारण आज गाडीचं उद्घाटन हे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं करण्यात आलं होतं. गाडीची पूजासुद्धा त्यांच्या हातून छान पद्धतीनं त्यांनी पूजा केलं, आणि गाडी ड्राईव्हसुद्धा करून बघितले ते. तर नेहाला खूप आवडली होती गाडी, कारण नेहाला ऑटोमॅटिक गाडीचं तिचं स्वप्न आज पूर्ण होत होतं. आणि स्विफ्ट गाडी तशी खूपच छान गाडी आहे, आणि त्याच्यामध्ये फंक्शन्स वगैरे खूप छान आहेत. तर स्विफ्ट गाडीचा पूर्णपणे आतील इंटेरियर आणि आउट जो आहे तो मी पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन करेन पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही
पाहू शकता ऋत्विकनी पण फायनली एकदम खुश होऊन त्यांनी नारळसुद्धा फोडलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. त्यानंतर गाडीचं पूजा वगैरे केल्यानंतर आम्ही येथील पॅलेडियम मॉल फिरलो आणि तिथेच माझ्या मित्रांनी पार्टी दिली आणि धमाल पार्टी करत त्यानंतर मी घरी आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.